नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CSC मधून PM किसान या योजनेची शेतकऱ्यांची ई-KYC कशा पद्धतीने करायची त्याची माहिती बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर त्यासाठी आपल्याला यायचं आहे pmkisan.gov.in या वेबसाईटवर। येथे आल्याच्यानंतर आपल्याला इथे CSC लॉगिन नावाचं एक टॅब दिसेल, आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे। आपला CSC चा जो काही ID आणि पासवर्ड आहे तो टाकून आपल्याला इथे लॉगिन व्हायचे आहे। लॉगिन झाल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की फार्मर रजिस्ट्रेशन, एडिट फार्मर डिटेल, बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन, स्टेटस, रजिस्टर्ड फार्मर, रिपोर्ट आणि लॉग आउट अशा प्रकारचे ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतील। तर आपल्याला इथे बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर आपले CSC चे जे काही वॉलेट आहे त्याकडे रिडायरेक्ट केले जाईल। आपला पासवर्ड टाकून येथे व्हॅलिडेट करायचे आहे। त्यानंतर आपला जो काही वॉलेट पिन आहे तो टाकून पे या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे। तर पेमेंट सक्सेस झालेले आहे। त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर व्यवस्थित टाकल्याच्या नंतर आपल्याला हा जो काही कॅप्चा दिसत आहे इथे हा इमेज टेक्स्टमध्ये हा कॅप्चा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे गेट मोबाईल OTP वर क्लिक करायचे आहे। त्यानंतर त्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। त्यानंतर हा जो काही चौकोन दिसत आहे याच्यावर क्लिक करून मोबाईल OTP याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपले जे काही बायोमेट्रिक उपकरण आहे मंत्रा, मार्फो ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर कॅप्चर ई-KYC याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे ओके करायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्या कस्टमरचा थंब घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकतात की सक्सेस झालेले आहे। त्यानंतर सबमिट करायचे आहे। सबमिट केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की ई-KYC डन सक्सेसफुली अशा प्रकारचा एक मेसेज आपल्याला इथे शो होईल। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण CSC मधून बायोमेट्रिकद्वारे शेतकऱ्यांची ई-KYC करू शकतात। त्याचप्रमाणे मित्रांनो, जर आधार कार्डला जर मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर येथे ई-KYC नावाचं ऑप्शन आहे। याच्यावर क्लिक करून आपल्याला त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर येथे सर्च करायचे आहे। सर्च केल्याच्या नंतर आपल्याला जो काही आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकून आपण या माध्यमातून सुद्धा OTPच्या द्वारे शेतकऱ्यांची ई-KYC ही करू शकता।